नमस्कार. मेष राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एका अशा वळणावर घेऊन आला आहे जिथे कदाचित तुम्हाला तुमच्या भविष्यातील यशाचे पहिले किरण दिसणार आहेत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुमची मनापासून श्रद्धा असेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष नक्की करा. तुम्ही करत असलेली ही एक छोटीशी कॉमेंट तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण करते हे विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आज आपण 8 जून ते 14 जून 2026 या महत्त्वाच्या आठवड्याबद्दल बोलणार आहोत. मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा केवळ एक कालावधी नाही तर तुमच्या ग्रहांच्या स्थितीत होणारा एक मोठा बदल आहे. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. करिअरमध्ये काय होईल? आर्थिक स्थिती कशी असेल? किंवा नातेसंबंधांत काही अडथळे येतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओत अतिशय सविस्तर आणि सकारात्मक पद्धतीने आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा, कारण यामध्ये सांगितलेली एक छोटीशी माहिती तुमच्या येणाऱ्या 7 दिवसांचे नियोजन बदलू शकते. या आठवड्यात ग्रहांची हालचाल मेष राशीसाठी अतिशय विशेष ठरणार आहे. विशेषतः मंगळाचे आणि चंद्राचे जे गोचर होत आहे ते तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच आत्मविश्वास भरून देणारे आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 8 आणि 9 जून रोजी तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. हे दडपण समजून घेऊ नका, तर ही एक संधी समजा. अनेकदा आपण संधीच्या मागे धावतो, पण ती संधी आपल्या हातात येऊन उभी असते आणि आपण ती ओळखत नाही. तुमच्या बाबतीत आता असेच काहीसे घडणार आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा व्यवसायात काही विस्तार करण्याचा विचार करत असाल तर हा काळ सुवर्ण काळ ठरणार आहे. आता थोडं तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलूया. 8 जून ते 14 जून 2026 या काळात आर्थिक बाबतीत खूप सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्यापैकी काहींना कदाचित जुन्या गुंतवणुकीतून अचानक नफा मिळण्याची शक्यता आहे, पण तो नफा विनाकारण खर्च करू नका. मेष राशीचे लोक स्वभावतः खूप उतावळे असतात, पण या आठवड्यात तुमची ही उतावळेपणा तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना घरातील मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या. तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करताना संयम हाच तुमचा सर्वात मोठा अलंकार असणार आहे. नातेसंबंधांच्या बाबतीत बोलायचे झाले तर हा आठवडा तुमच्या कौटुंबिक जीवनात गोडवा आणणारा आहे. जर काही काळापासून घरात खटके उडत असतील किंवा पती-पत्नींमध्ये काही वाद असतील तर हे वातावरण निवळायला सुरुवात होईल. पण हे सर्व आपोआप होणार नाही. तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. कधी-कधी आपण खूप मोठे संवाद साधतो, पण समोरच्या व्यक्तीला फक्त आपल्या प्रेमाच्या 2 शब्दांची गरज असते. आठवड्याच्या मध्यात म्हणजेच 11 किंवा 12 जून रोजी तुमच्या जोडीदारासोबत काही वेळ शांतपणे घालवा. कदाचित एक छोटीशी भेट किंवा एक बाहेरची छोटीशी ट्रिप तुमच्या नात्यात पुन्हा नवा बहर आणू शकेल. मित्रांनो, आता आपण एका अशा विषयाकडे वळत आहोत जो तुमच्यापैकी अनेकांसाठी खूप महत्त्वाचा आहे: करिअर आणि प्रगती. पण त्याआधी जर तुम्हाला हा आजचा प्रवास उपयुक्त वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या अशा प्रोत्साहनामुळेच आम्हाला दररोज नवीन आणि अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. तुमचे एक सबस्क्रिप्शन आम्हाला एक मोठी शक्ती देते. करिअरच्या क्षेत्रात मेष राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात एक सरप्राईज वाट पाहत आहे. जर तुम्ही कल्पक क्षेत्रात असाल, जसे की मार्केटिंग, मीडिया किंवा कलेच्या क्षेत्रात, तर तुम्हाला मोठे यश मिळू शकते.
तुमची एखादी जुनी कल्पना आता अंमलात येण्याची वेळ आली आहे. वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल, पण अहंकार आपल्या जवळ येऊ देऊ नका. तुमच्या कामात सातत्य ठेवा. जेव्हा तुम्ही मेहनतीने काम करता तेव्हा नशिबाची साथ आपोआपच मिळतेच. आजचे हे मेष राशीचे भविष्य तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देणारे आहे. आरोग्याच्या बाबतीत मात्र तुम्हाला थोडे गंभीर राहावे लागेल. बदलते हवामान आणि धावपळीचे आयुष्य यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या आणि बाहेरचे खाणे टाळा. रात्रीच्या वेळी खूप उशिरापर्यंत जागे राहणे टाळा. जर तुम्हाला काही जुना त्रास असेल तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे वाक्य आपण नेहमी ऐकतो, पण या आठवड्यात ते तुमच्यासाठी अक्षरशः लागू होते. थोडा वेळ योगासने किंवा ध्यानधारणेसाठी काढा, यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आता या आठवड्यासाठी एक विशेष उपाय सांगते, जो तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्यास मदत करेल. या आठवड्यात मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करा. शक्य असल्यास मंदिरात जाऊन लाल रंगाची फुले अर्पण करा आणि तुमच्या मनातील इच्छा मनोभावे व्यक्त करा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक लहरी निर्माण करेल. श्रद्धापूर्वक केलेला हा उपाय तुम्हाला मानसिक बळ देईल, यात शंका नाही. आठवड्याचा शेवट म्हणजे 13 आणि 14 जूनचा काळ तुम्हाला एक नवीन उमेद देणारा आहे. तुम्हाला काही नवीन लोकांशी भेटण्याची संधी मिळेल, जे लोक तुमच्या भविष्यातील प्रगतीत मोलाची भूमिका बजावतील. कोणाशीही बोलताना नम्रता ठेवा. तुमचे शब्द हे तुमचे व्यक्तिमत्व ठरवतात, त्यामुळे बोलताना विचार करून बोला. समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढेल असे कोणतेही कृत्य यावेळी करू नका. उलट सर्वांना मदत करून सर्वांच्या शुभेच्छा मिळवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, नशीब हे आपल्या हातात नसते, पण कर्म नक्कीच आपल्या हातात असते. ज्योतिष्य शास्त्र आपल्याला मार्ग दाखवते, पण चालणे आपल्याला स्वतःलाच असते. जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर या आठवड्यात तुम्हाला कोणत्याही मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार नाही. मेष राशीचे लोक हे ध्येय वेडे असतात आणि हे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला या 7 दिवसांमध्ये तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या कामावर केंद्रित करावे लागेल. शेवटी जाता जाता एवढेच सांगेन की तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना घाबरू नका. अडचणी येतात त्या तुम्हाला अधिक मजबूत करण्यासाठी. तुमच्यावर कोणाची तरी माया आहे आणि ती शक्ती नेहमीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे. हा आठवडा मेष राशीसाठी एक नवा अध्याय सुरू करणारा ठरेल असा विश्वास ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर मेष राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमची एक शेअर केलेली लिंक कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ कॉमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तुमची प्रगती हीच आमची ओळख आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा.